Suppose if here is a body and if I apply the force on that, नको महाग आहे, खाली बिली पडलं तर त्रास होईल. समजा ही मॅकबुक बाजूला काढून ठेवली आणि या बॉडीवरती मी फोर्स अप्लाय केला. ओके, या बॉडीवरती समजा फोर्स अप्लाय केला आणि त्या बॉडीची डिस्प्लेसमेंट झाली समजा 1 मीटर. आय अप्लाय फोर्स ऑन दिस बॉडी अँड देर इज डिस्प्लेसमेंट ऑफ 1 मीटर. आता समजा माझ्या जागी तुम्ही या बॉडीवरती फोर्स अप्लाय केला आणि तुमच्या फोर्समुळे समजा डिस्प्लेसमेंट झाली 3 मीटर आहे ना. तरुण आहात तुम्ही तर जास्त डिस्प्लेसमेंट झाली. मी म्हातारा माणूस, मी फोर्स अप्लाय केला तर 1 मीटर डिस्प्लेसमेंट झाली. तुम्ही फोर्स अप्लाय केला तर समजा 3 मीटर डिस्प्लेसमेंट झाली. आता समजा आपण दोघांनी मिळून एकाच वेळी फोर्स अप्लाय केला सायमल्टेनियसली, एकाच डायरेक्शन मध्ये. मी पण फोर्स अप्लाय केला आणि तुम्ही फोर्स अप्लाय केला, तर मग डिस्प्लेसमेंट किती होईल? माझ्या फोर्समुळे 1 मीटर, तुमच्या फोर्समुळे 3 मीटर, टोटल किती होईल? 4 मीटर. म्हणजे काय झालं की दोघांच्या डिस्प्लेसमेंटचं ऍडिशन झालं, isn't it? So the resultant displacement will be addition of the two displacements. पण समजा तुम्ही अपोजिट डायरेक्शन मधून फोर्स अप्लाय केला. मी असा फोर्स अप्लाय केला, तुम्ही असा फोर्स अप्लाय केला. माझ्या फोर्समुळे 1 मीटर डिस्प्लेसमेंट होणार आहे, तुमच्या फोर्समुळे 3 मीटर डिस्प्लेसमेंट होणार आहे. दोघांनी एकाच वेळी फोर्स अप्लाय केला. आता काय होईल? रिझल्टंट डिस्प्लेसमेंट किती होईल? तुमच्या फोर्समुळे 3 मायनस माझ्या फोर्सची 1, म्हणजे 3 - 1 दॅट इज 2 मीटर. तर रिझल्टंट डिस्प्लेसमेंट किती होणार आता? 2 मीटर. म्हणजे दोन्ही डिस्प्लेसमेंटचं काय झालं इथं? सबट्रॅक्शन झालं. मीन्स इन शॉर्ट the resultant displacement of the body will be vector sum of the two displacements. माझ्या फोर्सची डिस्प्लेसमेंट आणि तुमच्या फोर्सची डिस्प्लेसमेंट, या दोन्ही डिस्प्लेसमेंटचं काय होईल? व्हेक्टर सम. जर सेम डायरेक्शन मध्ये असतील तर ऍड होईल, जर अपोजिट डायरेक्शन मध्ये असतील तर सबट्रॅक्ट होतील डिस्प्लेसमेंट. सो द रिझल्टंट डिस्प्लेसमेंट विल बी व्हेक्टर सम ऑफ द टू डिस्प्लेसमेंट्स. राईट? What does that mean? If a body is subjected to two motions simultaneously, बॉडी वरती दोन मोशन्स एकाच वेळी अप्लाय केले, अर्थात दोन फोर्सेस एकाच वेळी अप्लाय केले. If the body is subjected to two motions simultaneously, then the resultant displacement will be vector sum of the two displacements. Resultant displacement काय असणार? दोन्ही डिस्प्लेसमेंटचा व्हेक्टर सम. सेम इज द केस विथ SHM. If a body is subjected to two SHMs simultaneously, a body is subjected to two SHMs simultaneously, याचा अर्थ काय की दोन रिस्टोरिंग फोर्सेस एकाच वेळी अप्लाय केले. If a body is subjected to two SHMs simultaneously, then the resultant displacement will be vector sum of the two displacements. If a body is subjected to two SHMs simultaneously, then the resultant displacement will be vector sum of the two displacements. This is called composition of SHMs. काय म्हणतात याला? Composition of SHMs. So suppose if you apply two forces simultaneously, two restoring forces simultaneously, means you subject the body to two SHMs simultaneously. तर मग त्या केस मध्ये काय होईल? समजा हे दोन डिस्प्लेसमेंट्स आहेत. एक आहे x1 इक्वल टू a1 sin ओमेगा t प्लस अल्फा 1. पहिली डिस्प्लेसमेंट आहे x1 इज इक्वल टू a1 sin ओमेगा t प्लस अल्फा 1. आणि दुसरी डिस्प्लेसमेंट आहे x2 इज इक्वल टू a2 sin ओमेगा t प्लस अल्फा 2. These are two displacements किंवा two SHMs. हे दोन SHMs कसे आहेत? They are along the same line. दोन्ही SHMs एकाच लाईन वरती आहेत. कशावरून? दोन्ही x आहेत, x1 आणि x2. जर वेगवेगळे असले असते तर एक x आणि दुसरं y किंवा
वेगळं असलं असतं. दोन्ही एक्स आहेत, मीन्स द टू SHMs आर अलॉंग द सेम लाईन, दे आर हॅव्हिंग सेम पिरियड्स. दोन्ही SHM चे पिरियड सेम आहेत. कसं? ओमेगा ओमेगा, ओमेगा 1 ओमेगा 2 असं म्हटलेलं नाहीये. X1 साठी पण ओमेगा आहे, X2 साठी पण ओमेगा आहे, म्हणजे त्यांचे ओमेगा सेम आहेत. याचा अर्थ काय? पिरियड सेम आहेत. सो टू SHMs आर अलॉंग द सेम लाईन having same periods but different amplitudes, A1 A2, different amplitudes and different initial phases, alpha 1 alpha 2. So we are considering the composition of two SHMs. How are the two SHMs? Along the same line, having same period but different amplitudes and different initial phases. तर यांची रिझल्टंट डिस्प्लेसमेंट काय होणार? दोन्ही डिस्प्लेसमेंटचा व्हेक्टर सम मीन्स x विल बी इक्वल टू x1 प्लस x2. द रिझल्टंट डिस्प्लेसमेंट x विल बी व्हेक्टर सम ऑफ द टू डिस्प्लेसमेंट x1 प्लस x2. आता हे x1 प्लस x2 हे व्हेक्टर सम आहे का? समजा दोन व्हेक्टर्स असतील, समजा हा व्हेक्टर आहे 3, हा व्हेक्टर आहे सपोज 2, तर आपण 3 प्लस 2 इक्वल टू 5 म्हणू शकतो का? नाही, हे व्हेक्टर सम नाही, डायरेक्शन्स आपल्याला कन्सिडर करावे लागतात. तर x इक्वल टू x1 प्लस x2 हे व्हेक्टर सम आहे का? येस, व्हेक्टर सम आहे. कसं काय? कारण x1 इक्वल टू आहे A1 साइन ओमेगा टी प्लस अल्फा 1 आणि x2 इक्वल टू आहे A2 साइन ओमेगा टी प्लस अल्फा 2. x1 x2 दोघांच्या एक्सप्रेशन मध्ये ओमेगा टी प्लस अल्फा 1 ओमेगा टी प्लस अल्फा 2 आहे, म्हणजे फेज आहे. फेज आहे म्हणजे डायरेक्शन आहे, कारण फेजनी काय मिळतं आपल्याला? पोझिशन ॲज वेल ॲज डायरेक्शन. तर दोघांच्या x1 आणि x2 च्या एक्सप्रेशन मध्ये फेज इन्क्लुडेड आहे, फेज आहे, याचा अर्थ डायरेक्शन तिथं इन्क्लुडेड आहे. मीन्स x इज इक्वल टू x1 प्लस x2 इज vector sum. काय आहे तो? Vector sum. So the resultant displacement x will be vector sum of the two, that is equal to x1 plus x2. Then x1 A1 sin omega t plus alpha 1 plus x2 A2 sin omega t plus alpha 2. Sin omega t plus alpha 1 आणि साइन ओमेगा टी प्लस अल्फा 2, इथे आपण साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला यूज करू शकतो. व्हॉट इज साइन ऑफ ए प्लस बी? डू यू रिमेंबर दैट? साइन ए प्लस बी इज इक्वल टू व्हॉट? यस, इट इज साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. तर मग इथं साइन ओमेगा टी प्लस अल्फा 1 काय होईल? साइन ओमेगा टी कॉस अल्फा 1 प्लस कॉस ओमेगा टी साइन अल्फा 1. आणि साइन ओमेगा टी प्लस अल्फा 2 काय होईल? साइन ओमेगा टी कॉस अल्फा 2 प्लस कॉस ओमेगा टी साइन अल्फा 2. बघा एकदा बरोबर आहे का? x इज इक्वल टू x1 प्लस x2, x1 ची व्हॅल्यू टाकली, x2 ची व्हॅल्यू टाकली, आणि मग x इज इक्वल टू A1 साइन ओमेगा टी प्लस अल्फा 1 च्या जागी साइन ओमेगा टी कॉस अल्फा 1 प्लस कॉस ओमेगा टी साइन अल्फा 1, आणि तिथं साइन ओमेगा टी प्लस अल्फा 2 च्या जागी साइन ओमेगा टी कॉस अल्फा 2 प्लस कॉस ओमेगा टी साइन अल्फा 2. करेक्ट? देन जर याच्यातून आपण साइन ओमेगा टी कॉमन घेतलं, व्यवस्थित पहा, साइन ओमेगा टी आता काय केलं? कॉमन घेतलं, तर आतमध्ये काय राहिलं? A1 कॉस अल्फा 1 प्लस A2 कॉस अल्फा 2 प्लस कॉस ओमेगा टी कॉमन घेतला, काय राहिलं? A1 साइन अल्फा 2 प्लस A2 A1 साइन अल्फा 2 प्लस A2 साइन अल्फा 2. काही चुकलं तर नाही ना तिथं? डेरिवेशन मध्ये नाही, बरोबर आहे. सो कॉस ओमेगा टी कॉमन घेतलं तर आतमध्ये राहिलं A1 साइन अल्फा 1 प्लस A2 साइन अल्फा 2. नाउ दिस A1 साइन अल्फा 1 प्लस A2 साइन अल्फा 2 याला समजा आपण म्हटलं
R sin delta. Substitution, right? A1 sin alpha 1 plus A2 sin alpha 2 याला म्हटलं R sin delta आणि A1 cos alpha 1 plus A2 cos alpha 2 याला म्हटलं R cos delta. तर ती इक्वेशन आता काय होईल? X will be equal to sin omega t. तो जो ब्रॅकेट आहे आता A1 cos alpha 1 plus A2 cos alpha 2 त्याच्या जागी काय आलं? R cos delta आणि या ब्रॅकेटच्या जागी आलं R sin delta. पहा, या इक्वेशन मध्ये आपण काय केलं? A1 cos alpha 1 plus A2 cos alpha 2 च्या जागी टाकलं R cos delta आणि A1 sin alpha 1 plus A2 sin alpha 2 च्या जागी टाकलं R sin delta. तर दुसरी इक्वेशन मिळाली आपल्याला, that x is equal to sin omega t into bracket R cos delta plus cos omega t R sin delta. Now या दोन मध्ये sin omega t R cos delta plus cos omega t R sin delta इथं कॉमन काय आहे? R. या दोघांच्या मध्ये आपण काय केला? R कॉमन काढला तर आतमध्ये काय राहिलं? sin omega t cos delta plus cos omega t sin delta. sin omega t cos delta plus cos omega t sin delta म्हणजे काय? sin omega t plus delta. So you get x is equal to R sin omega t plus delta. This is the resultant. This is the resultant displacement when there is composition of two SHMs. X is equal to R sin omega t plus delta. Resultant displacement आहे X. या resultant displacement चा amplitude किती आहे? R. Resultant displacement चा amplitude आहे R आणि या resultant displacement ची initial phase किती आहे? Delta. तर resultant displacement मिळाली x is equal to R sin omega t plus delta आणि या resultant displacement चा amplitude आहे R आणि initial phase आहे delta. Now we'll have to find out what is the value of this R and what is the value of the delta. म्हणजे resultant displacement चा amplitude R किती आहे आणि resultant displacement ची initial phase delta किती आहे. तर हे काढण्यासाठी R आणि डेल्टा हे काढण्यासाठी आपण उपयोग करणार याचा, म्हणजे जे सबस्टिट्यूशन आपण घेतलं होतं त्याचा उपयोग करणार आपण कशासाठी? R आणि डेल्टाची व्हॅल्यू काढण्यासाठी. ओके, हाऊ? व्हॉट यू विल डू नाउ? हे जे दोन इक्वेशन्स आहेत काय की A1 cos alpha 1 plus A2 cos alpha 2 is equal to R cos delta, ही पहिली इक्वेशन, आणि दुसरी A1 sin alpha 1 plus A2 sin alpha 2 is equal to R sin delta. याचं काय करणार आपण? दोन्ही इक्वेशनचा उपयोग करणार. पहिली इक्वेशन आहे R sin delta is equal to A1 sin alpha 1 plus A2 sin alpha 2. दूसरी इक्वेशन आहे R cos delta is equal to A1 cos alpha 1 plus A2 cos alpha 2. यांचा उपयोग करून आपल्याला R काढायचा आहे आणि डेल्टा काढायचा आहे. R काढण्यासाठी या दोन्ही इक्वेशन्सला स्क्वेअर करून ऍड करायचं. काय करायचं? स्क्वेअर करून ऍड करायचं. तर याचा स्क्वेअर R स्क्वेअर साइन स्क्वेअर डेल्टा प्लस दोघांना ऍड करायचं, स्क्वेअर करून ऍड करायचं आहे. याचा स्क्वेअर R स्क्वेअर कॉस स्क्वेअर डेल्टा विल बी इक्वल टू या दोघांचा स्क्वेअर म्हणजे A1 sin alpha 1 plus A2 sin alpha 2 चा स्क्वेअर प्लस A1 cos alpha 1 plus A2 cos alpha 2 चा स्क्वेअर. या दोघांच्या मध्ये कॉमन आहे R स्क्वेअर. तर आतमध्ये काय राहिलं? साइन स्क्वेअर डेल्टा प्लस कॉस स्क्वेअर डेल्टा.
विच विल बी इक्वल टू, याला एक्सपॅन्ड करावं लागेल, ए प्लस बी होल स्क्वेअर, हे पण ए प्लस बी होल स्क्वेअर. ए प्लस बी होल स्क्वेअर काय असतं, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab. तर याचं एक्सपॅन्शन स्क्वेअर होईल a1 स्क्वेअर साइन स्क्वेअर अल्फा 1 प्लस a2 स्क्वेअर साइन स्क्वेअर अल्फा 2 प्लस 2 times a1 a2, 2 times a1 a2 sin alpha 1 sin alpha 2, या ब्रॅकेटचा स्क्वेअर झाला, प्लस याचा स्क्वेअर काय होईल, a1 स्क्वेअर cos स्क्वेअर अल्फा 1 प्लस a2 स्क्वेअर cos स्क्वेअर अल्फा 2 प्लस 2a1 a2 cos alpha 1 cos alpha 2. Have a look at it. पहा बरोबर आहे का? Then r square into sin square delta plus cos square delta किती होणार, 1. म्हणजे r square into 1 किती झालं, r square will be equal to, is equal to. तर या दोघांच्या मध्ये पहा, इथं कॉमन काय आहे, a1 स्क्वेअर, आतमध्ये काय राहिलं, साइन स्क्वेअर अल्फा 1 प्लस कॉस स्क्वेअर अल्फा 1 प्लस या दोघांच्या मध्ये पहा कॉमन काय आहे, a2 स्क्वेअर, आतमध्ये काय राहिलं, साइन स्क्वेअर अल्फा 2 प्लस कॉस स्क्वेअर अल्फा 2 प्लस या दोघांच्या मध्ये पहा कॉमन काय आहे, 2a1 a2, आतमध्ये काय राहिलं, साइन अल्फा 1 साइन अल्फा 2 प्लस कॉस अल्फा 1 कॉस अल्फा 2. पहा बरोबर आहे का? सो r स्क्वेअर विल बी इक्वल टू a1 स्क्वेअर साइन स्क्वेअर अल्फा 1 प्लस कॉस स्क्वेअर अल्फा 1 किती होईल, 1. a स्क्वेअर इंटू 1 विल बी a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर, हे किती झालं परत, 1 प्लस 2a1 a2 साइन अल्फा 1 साइन अल्फा 2 प्लस कॉस अल्फा 1 कॉस अल्फा 2, साइन ए साइन बी प्लस कॉस ए कॉस बी काय असतं, कॉस ए मायनस बी. तर हे साइन अल्फा 1 साइन अल्फा 2 प्लस कॉस अल्फा 1 कॉस अल्फा 2 काय होईल, प्लस सॉरी 2a1 a2 घेतलंय आपण, कॉस अल्फा 1 मायनस अल्फा 2. So r square is equal to a1 square plus a2 square plus 2a1 a2 cos alpha 1 minus alpha 2, or you can say r square root घेतला त्याचा will be equal to under root a1 square plus a2 square plus 2a1 a2 cos alpha 1 minus alpha 2. This is the expression for resultant displacement. ही आहे रिझल्टंट डिस्प्लेसमेंट. बघून घ्या एकदा. Similarly, to find the value of delta, delta काढण्यासाठी आपण काय करू, या दोघांचा सिंपली रेशो घेऊ.
आर काढण्यासाठी आपण काय केलं, या दोन इक्वेशन्सला स्क्वेअर करून ऍड केलं होतं. डेल्टा काढण्यासाठी विल टेक द रेशो ऑफ द टू. तर काय होईल ते, आर साइन डेल्टा अपॉन आर कॉस डेल्टा will be equal to a1 sin alpha 1 plus a2 sin alpha 2 upon a1 cos alpha 1 plus a2 cos alpha 2. This r will get cancelled. Sin delta upon cos delta will be tan delta, which will be equal to a1 sin alpha 1 plus a2 sin alpha 2 upon a1 cos alpha 1 plus a2 cos alpha 2. Therefore, delta will be equal to what? Tan inverse of all this a1 sin alpha 1 plus a2 sin alpha 2 upon a1 cos alpha 1 plus a2 cos alpha 2. This is the value of delta. आणि r काय मिळालं होतं, r is equal to under root a1 square plus a2 square plus 2a1 a2 cos alpha 1 minus alpha 2. So when there is composition of two SHMs, then the resultant displacement is also an SHM. दोन SHM चं composition झालं तर रिझल्टंट डिस्प्लेसमेंट काय असते, SHM असते. कशावरून, कारण रिझल्टंट काय आलं होतं आपलं, x इज इक्वल टू आर साइन ओमेगा टी प्लस डेल्टा. तर ही इक्वेशन याच्यासारखीच आहे ना, सॉरी कुठे गेले ते, एक्स सारखीच आहे ना, एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा. SHM काय असतं, एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा. तसंच हे काय आहे, एक्स इज इक्वल टू आर साइन ओमेगा टी प्लस डेल्टा. मीन्स द रिझल्टंट इज ऑल्सो SHM. So when there is composition of two SHMs, the resultant motion is also a simple harmonic motion, where the resultant displacement is x is equal to r sine omega t plus delta, whereas r is the amplitude of the resultant. R is amplitude of the resultant, which is equal to under root a1 square plus a2 square plus 2a1 a2 cos alpha 1 minus alpha 2, and delta is initial phase of the resultant, which is equal to tan inverse of a1 sin alpha 1 plus a2 sin alpha 2 upon a1 cos alpha 1 plus a2 cos alpha 2. So that is composition of two SHMs. आता याच्यामध्ये स्पेशल केसेस पण असू शकतात. म्हणजे जी रिझल्टंट डिस्प्लेसमेंट आलेली आहे त्या रिझल्टंट डिस्प्लेसमेंटचा एम्प्लिट्यूड आहे आर, विच इज इक्वल टू अंडर रूट a1 square plus a2 square plus 2a1 a2 cos alpha 1 minus alpha 2. This is the resultant amplitude. आता समजा जर alpha 1 minus alpha 2 is equal to 0, alpha 1 minus alpha 2 is equal to 0, म्हणजे जे दोन SHM चं कॉम्पोजिशन झालं त्यांचे इनिशियल फेजेस सारखेच आहेत. अल्फा 1 इज इक्वल टू अल्फा 2, म्हणजे अल्फा 1 मायनस अल्फा 2 इक्वल टू 0. तर त्या केसमध्ये आर होईल अंडर रूट a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 a2 कॉस ऑफ अल्फा 1 मायनस अल्फा 2 किती आहे, 0. कॉस ऑफ 0 किती असतं, 1. तर रिझल्टंट झालं, एम्प्लिट्यूड झालं a1 square plus a2 square plus 2a1 a2. म्हणजे काय, दिस इज इक्वल टू अंडर रूट a1 square plus a2 square plus 2a1 a2 म्हणजे काय, a1 plus a2 चा स्क्वेअर. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूटने घेऊन गेलं तर r इक्वल टू असणार a1 plus a2. So when the initial phases of the two SHMs are same, means alpha 1 minus alpha 2 is equal to 0, तर रिझल्टंट एम्प्लिट्यूड असणार a1 plus a2. आणि जर त्या दोन SHM चा एम्प्लिट्यूड पण सारखा असेल तर ते होईल a plus a, that is equal to 2a. जर एम्प्लिट्यूड पण सारखा असेल तर रिझल्टंट एम्प्लिट्यूड होईल मग किती, 2a. This is one special case. Second special case can be
अल्फा 1 मायनस अल्फा 2 इज इक्वल टू पाय बाय 2. दोन्ही SHM च्या इनिशियल फेज मधला डिफरन्स आहे 90 डिग्री, पाय बाय 2. तर मग रिझल्टंट एम्प्लिट्यूड काय होईल आता? अंडर रूट A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस 2A1 A2 कॉस अल्फा 1 मायनस अल्फा 2 किती आता? पाय बाय 2. कॉस पाय बाय 2 किती असतं? 0. म्हणजे हे पूर्ण 0 झालं. तर रिझल्टंट एम्प्लिट्यूड आली अंडर रूट A1 square plus A2 square. So if the phase difference, initial phase difference is pi by 2, then the resultant amplitude will be under root A1 square plus A2 square. आणि जर दोन्ही एम्प्लिट्यूड सारखे असतील तर मग ते किती होईल? अंडर रूट A square plus A square, that is 2A square, or you can say root 2 times A. जर दोन्ही SHMचा एम्प्लिट्यूड पण जर सारखंच असेल तर मग रिझल्टंट काय होईल आता? रूट 2 टाइम्स A, जर इनिशियल फेज डिफरन्स पाय बाय 2 असेल तर. ही दुसरी स्पेशल केस झाली. तिसरी स्पेशल केस असू शकते अल्फा 1 मायनस अल्फा 2 इज इक्वल टू पाय. 180 डिग्रीचा डिफरन्स आहे दोघांच्या इनिशियल फेज मध्ये. 180 डिग्रीचा डिफरन्स म्हणजे अपोजिट. तर या केसमध्ये रिझल्टंट एम्प्लिट्यूड होईल अंडर रूट A1 square plus A2 square plus 2A1 A2 cos pi. cos pi किती असतं? -1. तर हे काय होईल मग? अंडर रूट A1 square plus A2 square minus 2A1 A2. बरोबर ना? हे cos pi -1 आलं. minus 2A1 A2, that is equal to under root A1 minus A2 whole square. Right? A1 minus A2 whole square. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट निघून गेलं. काय राहिलं? A1 minus A2. तर जर दोघांच्या इनिशियल फेज मधला डिफरन्स पाय असेल तर रिझल्टंट एम्प्लिट्यूड असणार A1 minus A2. आणि जर दोघांचे एम्प्लिट्यूड सारखे असतील तर A minus A, that is equal to 0. So these are the 3 special cases in composition of 2 SHMs.